मित्रांनो, मी राजेश राठोड. स्वागत आहे पुन्हा एक वेळ आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. परत एक वेळ मी मनावर घेतलं आहे व्लॉग बनवायचं. हा माझा नवीन रूम पार्टनर. आम्ही पी जीमध्ये राहतो. 3 कोट्या आमच्याकडं, एक इकडं, एक माझी आणि एक याची. त्याचं नाव आहे शिवकुमार. ओके, शिवकुमार ना? ओके. आणि त्याचं नाव काय आदर्श. आदर्श कंपनीमध्ये गेला आहे. आज संडे आहे, पण तरी पण तो कंपनीमध्ये गेला आहे. आणि आज आम्ही दिवसभर फिरलो, पण ब्लॉग नाही बनवला भाई. कारण की हे बघ, हेल्मेट घेऊन आलो आज, नाही का. कंपनीमध्ये एंट्री देत नव्हतं मला. हेल्मेट लागेल तरच तुला कंपनीमध्ये एंट्री भेटेल. तर विषय कसा आहे, आपल्याकडे गोप्रो पण आहे, पण तो नाही का इकडं आतमध्ये ठेवलेला आपण, नाही का. तर विषय कसं आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे. आता करायला तर काही नाही आपल्याकडं. आता आपण जाऊ मेसवर, जेऊ नॉर्मल, नाही का, आणि बघू दुसरं काय भेटेल ते. तर एन्जॉय आज दिवसभर एवढं केलं, पण ब्लॉगच तर बनवला. पण आज नाही का, आपला एक किडा आहे आतमधला, नाही का, तो कधी कधी जागा होतो ब्लॉग बनवण्यासाठी. तर व्हिडिओ पहा, मजा येईल तुम्हाला. तर हे बघा मित्रांनो, आपण वेगाचा नाही का हेल्मेट घेतलेला आहे. कसं आहे मला सांगा बरं का. मला तर आवडला आणि शिवकुमार पण खूप आवडला. आता तर तुम्ही आहे ना, असं बघितलं तर नाही का, ते मोठमोठे क्रिएटर लोक एक छोटी छोटी रूम दाखवतात आणि नाही का फॉरेनचे, आणि दाखवतात की बाबा एवढे छोटीमध्ये बघा 10 बाय 10च्या रूममध्ये किती डिफिकल्टीने राहतात. पण ते आयुष्य आम्ही स्वतः जगतो. हे माझे कपडे, मी तर राहतो. आणि बघू शकतो माझा पसारा कसा पडलेला आहे. आणि हे बघा याचा बेड, याचा पसारा सगळा. तो इथं झोपणार, त्याचे कपडे वगैरे सगळे नाही का, कपडे सॉरी, त्याचे सामान वगैरे सगळं बेडवर पडलेलं आहे. आणि त्याच्यावरती कपडे लटकलेले आहे. आणि इकडं पण बघू शकता, हे याचे कपडे, त्याची बॅग, ती दुसरी बॅग, आणि तो इथं झोपतो. एवढ्या छोट्या रूममध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो, तुम्ही विचार करू शकता, नाही का. तर बघू आता आपण चेंज करणार आहे रूम वगैरे, पण नाही का इथं पण थोडा ओके, त्याच्यामुळे आपण थोडं काही दिवसासाठी राहतोय. तर मित्रांनो, आमच्याकडे पाणी नाही आहे, नाही का, पियायला. तर आता आम्ही पेट्रोल पंपावर जाणार आहे पाणी घ्यायला. आपण एवढे कॉम्प्रोमाइज करतो ना आयुष्यामध्ये, आपण जास्त खर्च नाही करत. आता आम्ही पेट्रोल पंपावर जाणार आहे, तिथून पाणी किनी घेणार एकदम कडक, म्हणजे नाही का, फिल्टरचं ते पण. आणि बाहेर जर का आपण विकत घेतलं तर मग थोडा महागच भेटतो, 20 रुपयाला. तर विषय कसा आहे, आता एक एवढं रात्र काढायची तर पेट्रोल पंपावर आणून आपण करू शकतो. आणि उद्या तर आपण कंपनीमध्ये जातो, तिकडून मग पाणी वगैरे घेऊन येऊ शकतो. सध्या बॅचलर आहे, तर मग या गोष्टी तर आपण कॉम्प्रोमाइज करतो. कारण की आपण पैसे सेविंग मोडवर आहे सध्या, नाही का. तर चला आता पेट्रोल पंपावर. आणि हे बघू शकता तुम्ही, माझी स्प्लेंडर प्लस आपण घेतली होती 2024मध्ये जानेवारीमध्ये. तर 2.5 वर्ष झाले या स्प्लेंडरला आपल्या, एकदम चकचकीत आहे अजून पण, नाही का. तर खूप जीव लावतो मी माझ्या गाडीला. तर अशा प्रकारे आपण आलो आहोत पेट्रोल पंपावरती. आणि इकडं आपलं शिवप्रसाद पाणी भरत आहे फिल्टरवर. आणि आपण पेट्रोल नाही टाकत, आपण डायरेक्ट आलो इकडं, कारण की आपल्या गाडीमध्ये ऑलरेडी पेट्रोल फुल आहे. हे बघा, फुल आहे. मध्ये पेट्रोल वगैरे आपण वन टाईममध्ये फुल करून टाकत असतो. कारण की विषय कसं आहे, अडचण यायला नको आपल्याला, कुठं आठ टाकलं नाही पाहिजे आपण, काय नाही का. कारण की 200 रुपयाचा 3 वेळा टाकला काय, 1000 रुपयाचा, 700-800 रुपये, 900 रुपयाचा बसतो माझ्या गाडीमध्ये, नाही का. 900 रुपये एकदाच टाकून टाकायचा, काही विषय. आयुष्यामध्ये पैसे सेविंग करत राहावा, कारण की मी पण थोडा सेविंगच करत राहतो. कारण की कॉलेज लाईफमध्ये तर मी तर लाईक सेविंग करायचो. कारण की घरून पैसे घ्यायचे आणि जास्त खर्च नाही करायचो मी. कारण की विषय कसा आहे, आणि मेन म्हणजे विषय कसा आहे, जेव्हा मला कॉलेज लाईफमध्ये होतो मी, तेव्हा आहे ना, कुठं नाश्त्याला गेलो तर मग माझ्याकडे ऑलरेडी खाली बिस्लरी घेऊन जायचो, नाही का. तर त्याचा नाश्ता करायचा, आणि बिस्लरीचा सेपरेट घेतली तर 20 रुपयाला बिस्लरीच पडायची. तर 10 रुपयाचा 15 रुपयाचा नाश्ता करायचा, नाही का, समोसा वगैरे, आणि 20 रुपयाची बाटली भरून घ्यायची. तर मी जर का बाटली खरेदी केली असती तर 15 आणि 20-35 रुपये कॉस्ट गेली असती माझी. तर 10-15मध्ये ओके, पाणी पण नाश्ता पण. तर सेविंग करत राहावा, काही विषय नाही. तर डायरेक्ट आपण पेट्रोल पंपावरून पाणी घेणार, प्यायचं, थोडा वेळ जाणार, मस्त काजू बिर्याणी खाणार. काजू बिर्याणी. इकडं मी कुंभेमलमध्ये राहतो, नाही का, MIDCचे लाईफ जगतो तुमचा भाऊ. तर विषय कसं आहे, MIDCचं आयुष्य तुम्हाला बघायला भेटेल. व्हिडिओ आपले बघत जावा, काही विषय नाही. तर काजू बिर्याणी तुम्हाला नक्की दाखवणार. तर बंधू लोक, तुम्हाला माहिती नसेल, एक MT माणूस आहे मी. MT माणूस म्हणजे कसं, माझ्याकडं स्टोरी टेलिंग नाही आहे, माझ्याकडं काय नाही, थोडा चांगला बोलता येते मला, नाही का. तर तुम्ही माझ्या भावना समजून घ्यायचा जा. मला स्टोरी टेलिंग तेवढी खास येत नाही, ओके. तर तुम्ही माझं दुःख समजू शकता, कारण की तुमच्या भावाला ब्लॉगर बनायचं नाही आहे. पण आता माझ्याकडे काही नाही, म्हणून आता मी चला जाऊ ते काम आणि एक ब्लॉगिंग म्हणून. कारण की विषय कसं आहे, माणसाने बिझीच असायला हवं. आतापर्यंत मी कंटेंट कन्झ्युमर होतो, पण आता कंटेंट क्रिएटर बनायचं आहे मला, ओके. तर मित्रांनो, आपण इकडे एक मैदान आहे, तिकडे आलेलं आहे, नाही का, थोडा संध्याकाळचा, नाही का, मोकळ्या हवा करण्यासाठी. बघू शकता तुम्ही, या बाजूला बघू शकता तुम्ही, नाही का, इकडं बाहेरगावून लोक आलेले,
खूप मोकार पाऊस बीस पडतो इकडं नाही का. त्या बिचारांना राहायला वगैरे नाही का, लहान लहान मुलं यांच्याकडं वारून देते. काय काम करायचं मला नाही माहिती यांच्याबद्दल, एवढं काय डिटेल्स नाही. तर विषय कसं आहे, लाईफमध्ये थोडा एज्युकेटेड राहणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे भाई. एज्युकेशन नाही घेतलं ना माणसाने तर खूप डिफिकल्टी फेस करावं लागतं माणसाला. तर भाई शिका, संघर्ष करा आणि मोठे बना, काही विषय नाही. तुमचं भाऊ तर आहे म्हणा, काही विषय नाही. तर मित्रांनो, संध्याकाळचा काळोख झाला आणि इकडे बघू शकता तुम्ही नाही का, थोडा आबाळ येतोय. आबाळून एक लक्षात आलं की आमच्या शेतात सोयाबीन आणि तूर हे पेरलेले आहे. आपल्याकडं काय 9-9.25 एकर शेती आहे. तर विषय कसं आहे, पाऊस नाही पाहिजे तिकडे. आम्ही पेरलेले, पाऊस जरा पण नाही. आणि 2 दिवस आधी स्प्रिंकलर वगैरे लावले होते. कालच मी घरी कॉल केला होता पप्पांना, काय चाललं आहे काय नाही. तर म्हणजे स्प्रिंकलर जोडले म्हणे, पाऊस नाही काय नाही. तर थोडा आबाळ येतो म्हणे आज पण. बघू म्हणे संध्याकाळी, जर संध्याकाळपर्यंत पडलं तर. असे चटके माझ्या फादरने लय खाल्लेले भाई आमच्यासाठी नाही का. स्प्रिंकलर लावणं म्हणजे 2 शब्दामध्ये बोललो म्हणजे संपला नाही भाऊ. ते घरून सगळं केवढं बोऱ्या विस्तार घेऊन जाणं, जोडणं बिडणं, इथून तिथं उचल, तिथून इथं उचल, हे इथलचं वायर तिथं जोड, लॅकोटाने असतात भाई, लॅकोटाने. तर आता आपण आलेलो आहे काजवा बिर्याणीवरती, तुम्ही बघू शकता. अगर जर तुम्ही कुंभेफळमध्ये राहत असाल चंद्रायमा डिशमध्ये, तर काजवा बिर्याणीवरच यायचं, कारण की सगळ्या चवीच्या वाटा इकडेच असतात. काही विषय. तर अशा प्रकारे हे सगळं काढून घ्यायचं बाजूला. सलाड, त्यानंतर हा रस्सा त्याच्यावरचा आणि हंडीवरून बिर्याणी. प्लेट अशी घ्यायची, त्याच्यावरती ठेवायची, अशी पलटी मारायची एकदम निवांतमध्ये. मी दिसत नाही का रे. आणि एकदम असं रस्ता होता एकदम निवांतमध्ये. रस्ता होतायचा आणि खायचं आपलं. खरंच अप्रतिम, एकदम कडक क्वालिटी, काय विषय नाही. पीस वगैरे बघू शकता तुम्ही, शिजले एकदम नाही का. एक नंबर. तर आता भेटू आपण खाल्ल्याच्या नंतर. तर भावांनो, बिर्याणी खाल्ली, रूमला आलो आणि इकडे बघू शकतो तुम्ही, इकडे आपली पार्किंग आहे छोटीशी. आणि इकडे नारळाचं झाड आहे, जे तुम्हाला खूप जास्त आवडतो नाही का. घराच्या बाहेर नारळाचं झाड वगैरे नाही, नारळाचं नाही सॉरी, दुसरंच कशाच तरी आहे, पण आहे नाही का. नेचर आहे भाई, ग्रीनरी थोडी तरी आहे इकडं. तर घराच्या बाहेर झाड वगैरे जर असलं तर खूप जास्त आवडतं, त्यामुळे आपण इकडं रूम घेतली होती. तर ओके, आजचा दिवस तर आपला बरा गेला आणि एकदम हॅपी आहे भाई मी, काही विषय नाही. तुम्ही पण हॅपी राहा. ओके, बाय.